गॅस सिलेंडर मिळायचं होणार का बंद? की गॅस सिलेंडरच्या किमती 2000 क्रॉस जाणार? आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली काय होणार आहे आणि हे कशामुळे झालं, गॅस महाग का झाला आणि याचे पडसाद पुढच्या फ्युचरमध्ये काय होऊ शकतात, काय पॉसिबिलिटी होऊ शकते की गॅस सिलेंडर उद्या वाढेल पण कमी पण होईल, मिळायचा बंद होईल की नाही, हे सगळं मी सांगणार आहे या व्हिडिओत. शेवटपर्यंत सगळा व्हिडिओ बघा, कारण हा व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला देणार आहे ती कुठल्या यूट्यूब चॅनलला नाही आहे. मी खूप रिसर्च करून ही माहिती काढलेली असते. तर आता इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धामुळं गॅस सिलेंडर, क्रूड ऑइल म्हणजे जे काही कच्चं तेल असतं ते ऑइल महाग झालं. कारण त्यांच्यातल्या ज्या तणावामुळं, वाहतुकीला येणाऱ्या ज्या प्रॉब्लेममुळं ह्या गोष्टी झाल्या. आता तुम्ही म्हणशील क्रूड ऑइल महाग झालं, ठीक आहे बाबा, पण गॅस का महागला? तर तुम्हाला सांगतो की क्रूड ऑइलपासूनच एक प्रक्रिया करून गॅस काढला जातो. म्हणजे LPG असेल, बाकीचा कुठला पण गॅस असेल, जास्त मोस्ट ऑफ दी LPG वापरला जातो सगळीकडे, देशात, जगात सगळीकडं. तर त्याची प्रोसेस मंदावली आणि असं नाही की पूर्णच बंद पडेल, पूर्ण गॅस मिळणार नाही आपल्याला, असं काय होईल. कारण जगातला 20% साठा हा इराणकडून येतो, ठीक आहे, बरोबर आहे, पण 80% साठा हा आसपासच्या देशातून, ज्या गल्फ कंट्रीज आहेत त्या देशातून क्रूड ऑइलचा साठा येतो. किंवा जे गॅस वगैरे असेल, लाईक रशिया, तुर्की, नंतर बऱ्याच अशा गल्फ कंट्रीज आहेत. आणि आत्ता जे चाललं आहे की आता जो सिलेंडर महाग झाला आहे, 60 रुपये सिलेंडर जो महाग झाला आहे तो यामुळेच झालेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की पुढे खूप महाग होईल. हां, थोडंसं फ्लक्च्युएशन होऊ शकतं, 50, 100, 200, 200 असं होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल मग महाग होऊ शकतं का? जर हे युद्ध असं चालू राहिलं तर डेफिनेटली हे महाग होऊ शकतं. पण पेट्रोल, डिझेल लगेच महाग होणार नाही. थोडंसं महाग होईल, फ्लक्च्युएशन होऊ शकतं, त्यात थोडा फरक पडू शकतो. जास्ती किमती वाढतील वगैरे अशा ज्या रूमर्स आहेत त्या खोट्या असू शकतात. कारण आपण फक्त आणि फक्त इराणकडून तेल घेत नाही किंवा गॅस घेत नाही. आपण बऱ्याच लोकांकडे, आपण बऱ्याच देशांकडून ह्या गोष्टी घेतो. फक्त प्रॉब्लेम असा झालेला आहे की स्टेट ऑफ हॉर्मोन्स म्हणून, म्हणजे जिथून ज्या लँडलॉक कंट्रीज आहेत. लँडलॉक कंट्रीज म्हणजे काय की ज्या कंट्रीला स्वतःचा समुद्रकिनारा नाही आहे, ज्या चारी बाजूंनी लँडलॉकड आहेत, म्हणजे जिथून बाबा त्याला समुद्रकिनाराच नाही, त्यांच्या चहूबाजूला ही दुसरा देश आहे. तर अशा देशांना जर बाबा वाहतूक करायची असेल तर समुद्र लागतो, जवळपास समुद्र लागतो, किंवा लँड थ्रू पण जाऊ शकतात ते. तर त्या जे स्टेट ऑफ हॉर्मोन्स म्हणजे थोडासा असा निमुळता हिस्सा आहे समुद्रातला इराणचा, इराणपासून जवळच आहे, म्हणजे इराणचाच तो भाग येतो, समुद्राचा भाग येतो, तिथून इराणनं ते ब्लॉक केलं आहे, त्यांच्या नेव्हीने तो ब्लॉक केला आहे. आणि तिथं माइन्स वगैरे लावलेत. माइन्समध्ये काय असतं, समुद्री माइन्स. आता तुम्ही बघितलं असेल जमिनीवरच्या माइन्स असतील, जे पाय टाकला वगैरे फुटतं, तसं त्यांनी माइन्स लावले तिथं समुद्रातल्या. जर त्या तिथं गेल्यानंतर एखादं समजा जहाज तिथं गेलं आणि त्या माइनला जर टच झालं किंवा व्हायब्रेशन जर आलेत तर ते तिथंच स्फोट होतो, उद्ध्वस्त होतो. त्यामुळं लोक जे मोठे मोठे मर्चंट आहेत, प्रायव्हेट असतील, गव्हर्नमेंट मर्चंट असतील, इवन अमेरिकेचा 5th फ्लीट जो बेड आहे, म्हणजे अमेरिकेचा जो नेव्ही आहे, 5th फ्लीट म्हणतात त्याला, म्हणजे नेव्हीला, म्हणजे असे बरेच बेड आहेत त्यांचे. फक्त 5th फ्लीट हा मोठा बेड आहे त्यांचा, तो सुद्धा तिथं यायला घाबरला. अब्राहम लिंकन हे एक मोठं युद्धपोत आहे अमेरिकेचं, ते सुद्धा घाबरून त्यांनी पाठवलं पुढं. कारण त्यात खूप खूप खतरनाक असा खर्च असतो त्या युद्धपोताचा. जर चुकून, आणि त्याच्यावर कमीत कमी 20-30 हजार लोक कार्य करत असतात, चुकून इराणचं एखादं ड्रोन, मिसाईल जर त्याला लागलं तर ते खूप मोठं ट्रम्पला पडू शकतं. त्यामुळं जास्त हालचाली पण नाहीत तिथं स्टेट ऑफ हॉर्मोन्समध्ये. पण इराण काय करतं आहे की इराणला माहिती आहे हम तो डुबेंगे सनम, मगर डूबते हुए इस्रायल और अमेरिका को लेके डुबेंगे. हां, ह्या युद्धात अमेरिका, इस्रायल 100% जिंकणार. कारण त्यांच्याकडे जी पॉसिबिलिटीज आहेत, त्यांच्याकडे जे साधनसामुग्री आहे, जे यंत्रसामुग्री आहे, टेक्नॉलॉजी आहे, जास्त आहे. पण हे युद्ध संपता अमेरिका आणि इस्रायलला जबरदस्त फटका होऊ शकतो. त्यांची GDP जबरदस्त घसरून ते एक 5, 10, 15 वर्ष ती मागू जाऊ शकतात. कारण समजा आता इराणचा शाहीन ड्रोन आहे, तो आहे कमीत कमी 18 लाख रुपयाचा, 18 ते 20 लाख रुपये ते 32 लाखापर्यंत आहे.
ते काय करतात की अमेरिकेची सिस्टीम जबरदस्त आहे. पेट्रियटिक असेल, आयरन बीम असेल, बऱ्याच गोष्टी असतील, थार डिफेन्स सिस्टम असेल, त्यात बॅटरी असतात. की समजा बॅटऱ्या म्हणजे काय, तर त्यामध्ये मिसाईल असतात. एक रडार, त्याच्या बॅटऱ्याच, त्या बॅटऱ्यामध्ये मिसाईल असतात, बरोबर आहे. समजा इराणनं त्याचे ड्रोन सोडले, शाहीन म्हणून ड्रोन आहे, एकदम सिम्पल टाईपचा मेकॅनिझम आहे, ते ड्रोन आहे. आणि त्या शाईन ड्रोनमध्ये GPS जरी तुम्ही कट केलं तरी सुद्धा त्यांच्याकडं ते सिस्टम आहे की विदाऊट GPS जाऊन ते धडकतं. तर त्यांनी, आणि ते ड्रोन असं आहे की ते ड्रोन तुम्ही मागे येत नाही, म्हणजे सुसायडल ड्रोन आहे ते, त्याला कामिकाझे ड्रोन म्हणतात. ते ड्रोन काय करतं, जातं, टार्गेटला हिट करतं आणि तिथंच ब्लास्ट होतं. त्याच्यावर वॉरहेड असतात, 7-8 किलोचे, 10 किलो, 15 किलोचे काहीतरी वॉरहेड असतात. जबरदस्त तबाही करतात ते वॉरहेड्स. आणि दुसरी गोष्ट असं की इराणकडं याचा लाखोनं साठा आहे. रोज इराणमध्ये 500, 600, 1000 ड्रोन बनतात. एवढं सोपं मेकॅनिझम म्हणजे इराणकडं आहे. आणि कारण इराणला पण ह्या गोष्टी माहीत होते की कधी ना कधी ह्या गोष्टी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, इराणला ह्या गोष्टी माहीत होत्या आणि इराणनं काय केलं की इराणचा गेम असा नाही. इराणनं काय केलं, सौदीवर, दुबईवर, कतारवर अटॅक केले, त्यांच्या ऑइल डिपोवर अटॅक केलं. का केलं, त्याचा मेन हेतू आहे की जे क्रूड ऑइल $82 लिटर आहे ते त्यांना $200 लिटरनं विकायचं आहे. ऑब्वियसली ज्यावेळेस ऑइल मिळणार नाही त्यावेळेस ऑइलचे प्राईस वाढणार, महागाई वाढणार, बाहेरचे लोक किंवा बाहेरच्या देशातले लोक दबाव आणणार ट्रम्पवर, इस्रायलवर की तुम्ही हा युद्ध थांबवा वगैरे. तोपर्यंत त्यांनी जबरदस्त प्रॉफिट काढलेलं असेल. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्याकडं क्रूड ऑइलचा साठा भरपूर प्रमाणात आहे, म्हणून आता ते वाढणार. कदाचित गॅसच्या किमती पण वाढू शकतात, सांगता येत नाही काय. पण अशा पण नाही की वाढू शकतात की आपल्या इंडियाला ते पूर्णपणे मिळायचं बंद होईल किंवा एकदम 5-10 हजार होईल, असं पण नाही होणार गॅसच्या किमती. हा, थोडं फ्लक्च्युएशन होऊ शकतं. आणि रूमर्स पसरतात ना, यामुळं काय होतं की लोकांना एक अर्जेशी लागते की यायला संपलं तर काय करायचं, म्हणून लोक काय करतात, घेऊया. ह्यामुळं काय होतं की सप्लाय डिमांडच्या चेनमध्ये प्रॉब्लेम येतो. सप्लाय डिमांडच्या चेनमध्ये प्रॉब्लेम आला की मग दर फ्लक्च्युएट होतो, पण जास्त होणार नाही, असा माझा एक रिसर्च आहे. बाकीच्या अपडेट मी देईनच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र, जय हिंद.